कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या थेट पाईपलाईनच्या कामासंबंधी शुक्रवारी नामदार हसन मुश्रीफ यांनी खोटी माहिती देऊन जनतेची फसवणूक केली आहे। महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच नेत्यांकडून जनतेला गाजर दाखवलं जात आहे। या प्रश्नी मुश्रीफ यांच्याप्रमाणेच पालकमंत्र्यांनीही जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केली आहे। तर या योजनेतील त्रुटी दाखवत हे काम येत्या 1 वर्षात पूर्ण होणं अशक्य असल्याचा दावा माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी केला आहे। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली। यामध्ये त्यांनी थेट पाईपलाईनचं काम 80% पूर्ण झालं असून मार्च 2022 मध्ये ते पूर्ण होईल आणि नव्या वर्षातील दीपावलीचं नागरिकांचं अभ्यंग स्नान नव्या पाण्यानं होईल असा दावा केला। मुश्रीफ यांच्या या दाव्याचे पडसाद आज उमटले। थेट पाईपलाईन योजनेचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी भाजपनं नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली। सत्तेत असताना हे काम युद्ध पातळीवर पूर्ण होण्यासाठी प्रयत्नही केलेत। तरीही नामदार मुश्रीफ प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनाच दोष देत आहेत। कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात कोणतीही घटना घडली की मुश्रीफ त्याचं खापर आमदार पाटील यांच्यावर फोडतात। त्यामुळे मुश्रीफ यांना आमदार पाटील यांची भीती का वाटते असा सवाल राहुल चिकोडे यांनी उपस्थित केलाय। एकूणच अलीकडच्या काळामध्ये दीड वर्षामध्ये काहीही कोल्हापुरात झालं, काहीही कुठलीही घटना घडली तर मुश्रीफ साहेब दादांच्या बद्दलच बोलतात। हे आता आम्हाला गोडच सुटत नाही की काही झालं की दादा। ही थेट पाईपलाईन योजना आणली काँग्रेसनं, त्यांच्याच काळात ही रखडली। आत्तापर्यंत रखडत प्रत्येक दिवाळीत कुठल्या तरी आंघोळ ह्या पाण्यानं होणार, पण ती कोल्हापूरच्या जनतेच्या नशिबात आंघोळ ती आहे का नाही या थेट पाईपलाईनची हे आम्हाला कळत नाही। पण मंत्री महोदय आत्ता माफी मागताना सुद्धा दादांचंच नाव घेतात। ही एवढं दादांची भीती का निर्माण झाली की मुश्रीफ साहेबांनी तर माफी मागितली, पण ज्या मंत्री महोदयांनी आत्ता ज्यांची कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी आहे, पालकमंत्री आहेत, त्यांनी पण वारंवार सांगितले की ही योजना आत्ता पूर्ण होईल, ही योजना झाली नाही तर मी निवडणूक लढवणार नाही। त्यांनी सुद्धा ह्याची जबाबदारी घेऊन मुश्रीफ साहेबांसारखीच कोल्हापूरच्या जनतेची माफी मागणं अत्यंत गरजेचं आहे। महापालिकेत आजवर दोन्ही काँग्रेसची सत्ता असतानाही थेट पाईपलाईन योजना का रेंगाळली याचं उत्तर दोन्ही मंत्र्यांनी प्रथम द्यावं आणि पालकमंत्री सतीश पाटील यांनी मुश्रीफ यांच्याप्रमाणे जनतेची जाहीर माफी मागावी। तसंच थेट पाईपलाईन योजनेच्या आजवर झालेल्या कामाची श्वेतपत्रिकाही काढावी अशी मागणी राहुल चिकोडे यांनी केली आहे। तर थेट पाईपलाईन योजनेतील त्रुटी आणि अपूर्ण काम याची माहिती माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी दिली। योजनेचं अजून 50% कामही पूर्ण झालेलं नाही, तरीही नामदार मुश्रीफ यांचा योजनेचं काम 80% पूर्ण केल्याचा दावा फसवा आहे असं अजित ठाणेकर यांनी स्पष्ट केलं। कळमवाडी थेट पाईपलाईन योजनेतला जो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते हेडवर्क्स आहे, जिथनं पाणी उचलून ते आपल्या पाईपलाईनमध्ये सोडायचं आहे। ह्या हेडवर्क्सचं काम अजून 50%ही पूर्ण नाही आहे। त्याच्यामधली एक पूर्ण इंटेक वेलपासनं जॅकवेलपर्यंतची अंडरग्राऊंड पाईपलाईन, दोन्ही जॅकवेल, एक जॅकवेलचं जवळजवळ 149 फूट बांधकाम, एका जॅकवेलचं जवळजवळ 146 फूट बांधकाम, त्याच्यानंतर पंप हाऊसपासनं पुढं ब्रेक प्रेशर टँकला जाणारी पाईपलाईन आणि ब्रेक प्रेशर टँकची टाकी, इतकं सगळं काम अर्धवट आहे। हे काम करायला आपल्याला किमान इथनं पुढं जर बघितलं तर हे काम 1 वर्षात होणारं नक्कीच नाही आहे। त्यामुळं पुढच्या दिवाळीला अभ्यंगस्नानाला हे पाणी नक्की मिळत नाही एवढं आपण म्हणू शकतो। याची श्वेतपत्रिका काढा असं महानगरपालिका प्रशासनाकडे आम्ही सभागृह असताना म्हटलेलं होतं। तीच मागणी याही वेळेला आम्ही करतो आहोत की श्वेतपत्रिका काढावी शासनानं। वन विभागासह केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व विभागांच्या पूर्ण परवानग्या घेऊनच हे काम सुरू करायला हवं होतं। त्यामुळे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे पाणी योजनेचं काम रेंगाळलं या मुश्रीफ यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही असंही ठाणेकर यांनी नमूद केलं। मुश्रीफ यांनी जाहीर केल्याप्रमाणे मार्च 2020 पर्यंत पाणी योजनेचं काम पूर्ण झालं, तर नव्या वर्षाच्या दीपावलीत त्यांना 5 नद्यांच्या पाण्यानं अभ्यंग स्नान घालू असा टोला देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी लगावला। यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, हेमंत आराध्ये, दिलीप मैत्राणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।